हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो। हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते। हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्तीच्या प्रांत संयोजिका ॲडव्होकेट मृणालीताई पडवळ यांनी केले। अकोले तालुक्यातील खुंटेवाडी ब्राह्मणवाडा येथील मातृशक्तीच्या वतीने आयोजित महिला हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या। अध्यक्षपदी माजी सरपंच हिराबाई पावडे या होत्या। यावेळी मातृशक्तीच्या प्रांत संयोजिका शारदाताई रिकामे, भाजपा तालुका चिटणीस विद्याताई परशुरामी, प्रज्ञा भाटे, अनुराधा पाठक आदी उपस्थित होत्या। जागृत झालेल्या मातृशक्तीने शक्तीचा वापर देश, देव, धर्म यांच्या रक्षणासाठी करावा व आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या मुस्लिम लव जिहाद व ख्रिश्चन धर्मांतरापासून आपला समाज बांधवांना जागृत करावे, असे आवाहन यावेळी बोलताना पडवळ यांनी केले। यावेळी उपसरपंच मेघा कडू, ग्रामपंचायत सदस्य हिराबाई पावडे, राजश्री पाबळे, ललिता भोजने, यमुना कडू, छाया कडू, सुवर्णा करवंदे यांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोदा हंडे यांनी केले तर आभार उपसरपंच मेघा कडू यांनी मानले। त्या चर्चमध्ये जाणारे कोण? त्या चर्चमध्ये जाणारा एकही मूळ ख्रिश्चन नाही। त्या चर्चमध्ये जाणारे 100 लोक असतील, 200 लोक असतील, 300 असतील, 500, 1000, 2000, 3000 लोक दर रविवारी त्या चर्चमध्ये येतात आणि हे सर्वच्या सर्व लोक मूळ हिंदू असतात। या सगळ्याची आपल्याला माहिती आहे का? या सगळ्याची माहिती आपण सर्वांनी करून घेणं खूप आवश्यक आहे। आता मातृशक्ती म्हणून जेव्हा आपण आपल्या कुटुंबाचा पाया आहोत असं आपण स्वतःला म्हणतो आहोत, किंवा स्त्री ही कुटुंबाचा पाया आहे, स्त्री ही संस्कारांचा पाया आहे, कुटुंब घडवण्यामध्ये स्त्रीचा मोठा वाटा